डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, लिंगायत सद्गुरु राज्यलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला साष्टांग दंडवत करून वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु काशीनाथ शिवाचार्य महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला नतमस्तक होऊन परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी प्रणिपात करून मनमथानी पावन संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही दिव्य चरणाला या ठिकाणी वंदन करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नमन करून शेलू शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान शंकरलिंगाला या ठिकाणी नमस्कार करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती योगेश स्वामी अंबाजोगाईकर, तसंच या ठिकाणी आमचे कैलास स्वामी थळपती, तसंच कैलास स्वामी असणारे विटकर आणि समस्त असणार माहेश्वर मंडळ माझं, पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, आमच्या शंकरलिंग भगवंताची असणारी जुनी कमिटी आणि सफलतापूर्ण व्यवहार करणारी आमची नवीन सर्व सदस्य मंडळ, तसंच ग्रामस्थ असणारे सर्व, त्यामध्ये मातृवर्ग आणि बांधववर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करून आजच्या या तृतीय पुष्पसेवेला आपण सुरुवात करूया. शंभो महादेवा हर हर महादेवा, शंभो महादेवा हर हर महादेवा, शंभो महादेवा कालच्या सत्रामध्ये आम्ही शिवपुराणाचं रहस्य ऐकून ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला भगवान शिवानी ब्रह्मांडाचं मूळ बीज असलेलं ओंकार स्वरूप
त्याचं परिपूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ज्ञान देण्यामध्ये ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला समर्पित भक्ती करण्याचं असणारं आवाहन केलं. ज्या ठिकाणी विकार असणारा जागा घेतो त्या ठिकाणी असणारी भक्ती आणि दूर निघून जाते आणि ज्या ठिकाणी समर्पण भाव तयार होतो त्या ठिकाणी नुसती भक्तीच नव्हे तर भगवान शिव आमच्या मागे पुढे उभा राहतो. सज्जनो, काल आम्ही शंखचूडाचं असणारं चारित्र्य तुम्हाला सांगितलं, जे की शाळीग्राम जो आहे तो शाळीग्राम कशा पद्धतीचा असावा आणि कुठालचा असावा याचा आम्ही तुम्हाला साध्यांत वर्तमान सांगितलं. भगवान शंकरांनी विकारामधून आणि एखाद्याचं मन जर दुखवलं तर तिथून शाप मिळतो याचं साध्यांत उदाहरण विष्णू परमात्मा रूपाला दिलं की जेणेकरून तुला दगड होऊन पडावं लागलं आणि माझी जर पूजा तुला करायची असेल, माझी जर तुला या ठिकाणी पूजा करायची असेल तर एक या ठिकाणी सूक्ष्म लिंग आणि एक स्थूल लिंग मानले गेले. पहिला प्रकार सूक्ष्मलिंग कशाला म्हणायचं तर अकार उकार आणि मकार जे बीज मंत्र ओंकार रूप आहे त्याला सूक्ष्मलिंग म्हणून सांगितलं गेलं महाराज. महत्वपूर्ण. आणि त्याच्या समोरचा जो पंचाक्षरी मंत्र आहे नकार मकार शिकार वाकार यकार तर याला स्थूल लिंग मानलं गेलं. सूक्ष्म आणि स्थूल एकरूप झाल्याच्या नंतर परात्पर लिंगाची प्राप्ती या षडाक्षर मंत्राने होते म्हणून सांगितलं. आणि असं हे असणार शिवलिंग आम्ही ज्यावेळेस पूजा करायला लागतो त्यावेळेस त्या लिंगाचं असणारी माहिती तर आम्हाला होणं महत्वाचं असतं मला. कारण का लय गच्छति यत्रेवा जगदेत चराचरं पुनः पुनः समुत्पत्तिः तं लिंगं ब्रह्म शाश्वतम्. आमच्या सिद्धांत शिखामणीमध्ये रेणुकाचार्यांनी अगस्त्य ऋषीला उपदेश करत असताना मलयगिरी पर्वतावर आणि लिंगाचं महात्म्य वदविलं की ज्या परम ज्योती स्वरूपामध्ये या पूर्ण ब्रह्मांडाचं असणारं उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय होतो पुन्हा 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 ज्या परम ज्योती स्वरूपामध्ये होतो अशा त्या परम ज्योती स्वरूपाला लिंग म्हणावं म्हणून सांगितलं. आणि असं लिंग जे काय आहे त्या लिंगाचे बरेच प्रकार आहेत महाराज. आमच्या शिवपुराणाने 5 प्रकार वेगवेगळे सांगितले आणि आमच्या परमरसामध्ये मुख्यतः 3 लिंगाचे प्रकार सांगितले. इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग. आम्ही जे गळ्यामध्ये धारण करतो शरीरावर धारण करतो तो इष्टलिंग. हृदयामध्ये दिव्याच्या ज्योतीप्रमाणे अंगुष्ठ प्रमाण जो स्थित होतो आमच्या हृदयामध्ये त्याला प्राणलिंग म्हटलं गेलं. आणि षडचक्र ज्ञान रूपाने आम्ही ज्यावेळेस योग साधना करतो आणि त्या योग साधनेमध्ये ब्रह्मांडी चक्रापर्यंत जाऊन तिथं स्थिर होतो त्यावेळेला तिथं भावलिंग आम्हाला मिळतं. आणि हे असं असणार 3 लिंगाचं महात्म्य सांगितलं. पण परत पुढे आमच्या
परमरसानं नवलिंग प्रकार सांगितला. इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग हे 3 आणि आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग आणि महालिंग 6 आणि इष्ट, प्राण आणि भाव हे 3 असे मिळून नवलिंग प्रकार सांगितला. मग हा जो काही प्रकार आहे हा सहजासहजी कळणं मुश्किल आहे. मला सहजासहजी कळणार नाही कोणालाही. आणि ते कळून घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी आणि आम्हाला बरेचसे जन्म घ्यावे लागतात. कोटी पुण्याचे पर्वत म्हणून झालो शिवभक्त. कोट्यावधी पुण्याची जन्माची पुण्याई आम्हाला आणली तर आम्ही शिवभक्ताच्या कुळात अर्थात लिंगायत धर्मामध्ये जन्म घेतो. लिंगायत कोणाला म्हणावं? जो लिंग आयत आहे, जो लिंगाच्या अधीन आहे त्याला लिंगायत म्हणावं. नुसता वाणी कुळामध्ये जन्माला आला, नुसता जंगम कुळामध्ये जन्माला आला आणि त्याने जर लिंग धारण केला नाही तर तो एक प्रकारचा भवी आहे म्हणून सांगितलं आमच्या परमर्शामध्ये. सज्जनो, अशांचं सकाळी तोंड सुद्धा पाहू नये. खरा जर वीरशैव आणि लिंगायत धर्माचा कुळामध्ये जन्माला आलेला जर माणूस असेल तर त्याने त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. कारण का ते एक लांछन आहे, लागलेला कुळाला कलंक आहे, डाग आहे महाराज. ज्या ठिकाणी जन्माआधी लिंग गर्भाशी धारण ओळते पवित्र वीरशैव वंशी, ओळते पवित्र वीरशैव वंशी, पावन एवढं गुण पवित्र आहे महाराज. विशब्देनोच निविद्या जीव शिवैक्य बोधिका तस्यां रमते शैवा
वीरशैवास्तुते मतः. सिद्धांत शिखामणीमध्ये वीरशैवांची असणारी व्याख्या केली. वी शब्दे लोचते विद्या जीव शिवैक्य बोधिका. एकच धर्म असा आहे की जीवाचं शिवत्व आणि शिवाचं जीवत्व असणारा अभेद भाव. जन्माच्या अगोदर गर्भाला लिंग बांधले सज्जनो, इतका पवित्र धर्म आहे. आणि तेच असणारं लिंग आमच्या शरीरावर असल्याच्या नंतर अंगच लिंग बनलंय. विषयच नाही राहिला, आमचं शरीरच लिंग बनलंय. आणि एवढं नाही, असा कोणताच धर्म श्रेष्ठ नाही सज्जन हो की ज्याच्या मेल्याच्या नंतरही देव सोबत गेला. मेल्याच्या नंतरही, कारण का त्याचा एवढा अविनाभाव संबंध आहे शरीराचा आणि लिंगाचा. अंगच लिंग, अंग लिंगाशी अर्पिले तेव्हा तयाचेच झाले. हे आमचं अंग लिंगाला ज्यावेळेस आम्ही समर्पित केलं त्यावेळेस त्याच होऊन गेलं. अंग सती आणि लिंगपती भाव निर्माण झाला. सती पतीशिवाय राहत नाही आणि पतीविना अन्न खात नाही, पतीविना श्वास सुद्धा घेण्याचा अधिकार नाही. पण आमचं दुर्भाग्य महाराज, या श्रीमंतीच्या पोटी आम्हाला लिंग काय हे कळायला तयार नाही. आणि आमचे टोनगे बरेच झाले, टोनगे. त्याच्यामध्ये म्हातारे बी बरेच आहेत, म्हाताऱ्याही बऱ्याच आहेत आणि मुलं सुद्धा बरेच आहेत की ज्यांना अजून ज्ञान झालं नाही की एवढा परम धर्म आणि श्रेष्ठ धर्म आमचा आहे. अरे ज्या ठिकाणी देवच आमच्या सोबत आहे कायमचा अखंड, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ धर्म कोणता आहे? ज्या इतर देवी देवतांना मागणी करावी लागली आणि मागून घ्यावं लागलं ते लिंग, आणि आमच्या जन्माच्या अगोदर आले. आम्हाला माहित नसताना ते पुत्र असो की कन्या असो आमच्या आई जवळ दिलं जातं. आणि तेच लिंग 5व्या दिवशी जंगम येऊन त्याची पूजा करून बाई आणि बाळाचं असणारं लिंग पूजन करून सुतक संपवतो. तेच असणारं लिंग 8 वर्षाला सद्गुरु त्याच्यावर रुद्राचं आवर्तन करून कानामध्ये मंत्र म्हणून दीक्षा देतात. आणि तेच लिंग आमच्या तळ हातावर असणारं मेल्यावरही जातं. अंगच लिंग आहे आमचं. आणि जर अंगच लिंग आहे तर बाकी इतर स्थावरांची सुद्धा पूजा करण्याची आवश्यकता पडत नाही आपल्याला. इतर स्थावर ज्या देवी देवता आहेत यांची सुद्धा पूजा करायची जरूरत पडत नाही आपल्याला, कारण का आपल्याच जवळ येते. आणि आपल्या जवळच्यालाच आपण समजून घेतलं नाही आणि किती जरी पशुपती केले, देव पावन मिळत देव. किती शिवरात्री केल्याच्या नंतर जवळ येईल तुमच्या, किती शिवरात्री केल्याच्या नंतर, प्रदोष केल्याच्या नंतर देव जवळ येईल. त्याला बाजूला ठेवणं, त्याला खुंटीला अडकणं, आणि मग तुम्हाला सुद्धा शेवटला तो खुंटीला अडकेल. खुंटी ठोकल्या जाते आणि मुंडकं अडकलं जाते. आणि म्हणून सज्जनो, माझं परखड बोलणं, तुम्हाला राग आला तर हरकत नाही. कारण का गुरु लिंग आणि जंगम आपल्या अभंगच येतो. या ठिकाणी तिघांनाही एक स्वरूप मानलं गेलं. एक मूर्ती त्रयो भागा गुरुलिंग तु जंगमा. जेवढा गुरु श्रेष्ठ आहे तेवढाच जंगम श्रेष्ठ आहे, आणि जेवढा जंगम श्रेष्ठ आहे तेवढाच लिंग श्रेष्ठ आहे. आणि अशा त्रिविध रूपामधून आम्हाला गुरुनं असणारा मंत्र दिलेला तो जपावा लागतो आणि लिंग पूजा करावी लागते. आणि मग गुरु समजून सांगतात, बाळ तू अनंत
जन्माचं पुण्य घेऊन आलास आणि अनंत जन्माचं पुण्य जर आलं तरच हृदयामध्ये शिवभक्ती उत्पन्न होते महाराज आणि त्याच्याबद्दल आस्था दृढ विश्वास निर्माण होतो. त्याच्याबद्दल दृढ विश्वास निर्माण होतो. नुसत्या संपत्तीमध्ये आणि रममान होऊ नका सज्जनो. नुसत्या प्रपंचामध्ये रममान होऊ नका. तर आपण कोण आहोत त्याचा विचार करा. आपण कोण आहोत? ज्या धर्मामध्ये असणारं लिंगतत्व आहे ते लिंगतत्व असणारं अनेक लोकांना पूजा करायला मागून घ्यावं लागलं, मागून. आणि आमची संपत्ती उड्या मारायला लागली. एखादीला विचारलं का ग बाई तुमचा मुलगा गळ्यात लिंग घालत नाही? महाराज आणि त्याला नोकरी पालन करणं होत नाही. सज्जनो, कोट्यावधी संपत्ती असणारे लोक परमशिव भक्त आहेत आमच्याकडे, ज्यांच्याकडे अनेक कंपन्या आणि मोठमोठाले उद्योग आहेत. ते जर पूजा करते तर यांची किती पसड्याची नोकरी असेल. ठीक आहे, काय हरकत नाही, असू द्या. तिथे गेल्याच्या नंतर काय तो काही अधिकारी कर्मचारी यांना मारणार आहे का घातला म्हणून लिंग? पण महाराज, पिंडामधून असणारे संस्कार आणि त्याची आसक्ती किंवा दृढ उपासना मनातून पाहिजे आणि ती मनातून उत्पन्न करणं महत्वाचं आहे. आज लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंग लिंग ब्रह्म सनातन आणि लिंग पूजन सर्वासी ब्रह्मा विष्णू त्या रुद्रास. सज्जनो, लिंगाचं पूजन असणार आमच्या इंद्राला करावं लागलं. तोपर्यंत त्याला पद मिळालं नाही. पद्मराग नावाचं लिंग, पद्मराग नावाच्या मण्याचं लिंग आमच्या इंद्रानं पूजलं. त्यावेळेस देवांचा राजा बनला. सोन्याचं लिंग माझ्या कुबेरानं पूजलं. सोन्याचं लिंग कुबेरानं पूजलं. त्यावेळेस त्याला सर्व संपत्तीचा अधिपती बनता आलं.
पुष्कराचं लिंग आमच्या धर्मानं पुजलं. इंद्रनील मण्याचं लिंग आमच्या विष्णू परमात्मानं पुजलं. त्यावेळेस स्थिती जी पालन काय आहे ते विष्णूला करता आलं. ब्रह्मदेवानं सुवर्णाचं लिंग पुजलं म्हणून सृष्टीची उत्पत्ती करता आली. विश्वदेवानं चांदीचं लिंग पुजलं. वसुगणाने पितळेचं लिंग पुजलं आणि लक्ष्मीनं स्फटिक रूपाचं लिंग पुजलं. स्फटिकाचं लिंग तयार केलं आणि त्याची पूजा केली. त्यावेळेस त्याला लक्ष्मी मानले गेलं. आदित्य गणाने तांब्याचं लिंग पुजलं तर माझ्या चंद्रानं मोत्याच्या लिंगाची पूजा केली. त्यावेळेस मस्तकावर बसण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला. अग्नीनं हिऱ्याचं लिंग पुजलं त्यावेळेस त्याच्यामध्ये दाहकता निर्माण झाली. आणि अशा पद्धतीनं माझ्या विश्वकर्म्यानं सर्व जणांना लिंग वाटली महाराज. आणि असं हे लिंग माझ्या प्रभू रामचंद्राने पुजलं. कृतयुगामध्ये 3 अवतार, त्रेतायुगामध्ये 3 अवतार माझ्या विष्णू परमात्माचे झाले. मत्स्य कच्छ वराह, नरसिंह वामन आणि परशुराम त्रेतायुगामध्ये, राम आणि कृष्ण द्वापार युगामध्ये आणि बौद्ध आणि कलंकी कलियुगामध्ये. या प्रभू रामचंद्राला असणार रामेश्वर नावाचं लिंग स्थापन केल्याशिवाय काहीच मिळालं नाही. माझ्या कृष्ण परमात्माला संतती होत नव्हती. संतती त्यावेळेस माझ्या उपमन्यू ऋषीनं कृष्णाला असणार शांभवी नावाची दीक्षा दिली, शिवदीक्षा दिली. आणि तिथं कृष्णेश्वर नावाचं लिंग पूजा करावं लागली. त्यावेळेस जांबुवंतीच्या पोटी पहिला मुलगा सांब नावाचा, शांभवी नावाच्या दीक्षेमुळं सांब नावाचा मुलगा पहिला आमच्या कृष्णाला झाला. आणि नंतर रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न झाला. त्याच्याही पुढं ब्रह्मयानं 12 ब्रह्मांनी लिंग स्थापना केली. तर प्रत्येक असणाऱ्या नवग्रहांनी आपापल्या नावानं लिंग स्थापना केली तिथं. आणि त्यावेळेस त्यांना त्यांचे पद मिळाले. आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरानं लिंगाची पूजा केली. जे काय महात्मे माझ्या वैष्णव संप्रदायाचे ऐकत असतील त्यांनी मंथन करा. माझ्या ज्ञानेश्वरीचं खरं असणार आणि इमानदारीनं आत्मीयतेनं करा. माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवी दिल्या, ओम नमो जयत्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा. पहिली ओवी असणारी ज्ञानेश्वरीची ओम नमो जयत्या. आद्या म्हणजे भगवान शिव. 9वा अध्याय 17वी ओवी बघा. 9व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या, प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. कोण? ज्ञानेश्वर माझा. प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, हवेल असे गंगावती, स्वीकारा माझी. माझ्या ज्ञानेश्वरांनी बेल भेटला नव्हता शिवाला समर्पित करण्यासाठी. त्यावेळेस गंगावती म्हणजे निर्गुणीचे पानं टाकले. त्याच ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरीमध्ये परमात्मलिंग, शून्यलिंग, आत्मलिंग, गुरुलिंग आणि शिवलिंग 5 लिंगाची माहिती दिली ज्ञानेश्वरीमध्ये. अध्यायासहित आणि ओवी सहित पुरावा देऊ आम्ही. त्याच ज्ञानेश्वराला आणि लिंगाचं पूजन करावं लागलं. स्वर्गजयाची साळंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखा बैसका जो आधार ती लोका. लिंग देखिले देखिले कोणी? माझ्या ज्ञानेश्वरानं लिंग देखिले देखिले, तिही त्रिभुवन विस्तारले, मेघाधारी स्नपन केले, पाऊस रूपानं ओवाळले रविदीपे, आत्मनैवेद्य समर्पिले, मग ब्रह्मानंदी मन रंगले, आत्मलिंग ध्यायले.
ज्ञान देणे हृदयी. माझ्या ज्ञानेश्वराला लिंगाचं पूजन करावं लागलं आणि म्हणूनच आमच्या ज्ञानेश्वरानं पसायदानात शेवटी सांगितलं, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाव. विश्वेश्वर कोणाला म्हणावं? भगवान शिव ईश्वर. येणे वरे कोणत्या वरे? कोणत्या वरदानानं? विश्वेश्वराच्या कृपा प्रसादानं ज्ञानदेव सुखी झाला. स्पष्ट रीतीने बोलले. निराभारी जंगम आणि साभारी जंगम माझ्या ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरीत सांगितला. अजून उघड केलं नाही लोकांनी आणि त्याच माझ्या ज्ञानेश्वराला शिवाचं सान्निध्य गाठावं लागलं. महाराज आळंदी गाव, आळंदी गाव पुण्यभूमी. दैवताचे नाव सिद्धेश्वर. त्याचं सान्निध्य गाठावं लागलं सज्जनो माझ्या ज्ञानेश्वराला. त्यावेळेस त्यांना ज्ञानेश्वर म्हटलं गेलं किंवा जगानं त्यांचं पूजन केलं. महत् पदाला पावले त्याच्या आश्रयाला. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे माझ्या निवृत्तीनाथानं आणि त्र्यंबकेश्वर गाठलं. त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी समाधी घ्यावी लागली. त्यांचं मर्त असलेल्या माझ्या नामदेवाला औंढा नागनाथ गाठावा लागला. त्यावेळेस पक्क मर्त झालं आणि माझ्या तुकाराम महाराजाला विश्वनाथ मंदिर गाठावं लागलं असं सांगितलं. आणि आमच्या रामदास स्वामीने सुद्धा त्या ठिकाणी जिथं हनुमंताचं मंदिर बांधलं, स्थापना केली हनुमंताची, तिथं आराध्यवदा शिव म्हणून शिवलिंग स्थापन केलं महाराज. प्रत्येक मारुतीच्या मंदिरात प्रत्येक दत्तात्रयानं आमच्या नवनाथाला आणि शिक्षण देण्यासाठी बद्री केदाराला न्यावं लागलं. बद्री केदार प्रगट झाले. दत्तात्रयाला अज्ञान देण्याशिवाय शाबरी विद्या शिकवली नाही नवनाथाला. माझ्या इतिहासामध्ये जर आलं तर माझ्या छत्रपतीला करकरीत कापावं लागले रायरेश्वरावर. हर हर महादेव, हर 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 हर. कड्या कपारीमधून आवाज दुमदुमत होता महाराज माझ्या छत्रपतीचा. रक्ताचा अभिषेक माझ्या रायरेश्वरावर करावा लागला. त्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, अर्थात स्वराज्य मिळालं. स्वराज्य सोपं नव्हतं. त्या स्वराज्य मिळवण्याला माझी माता पार्वती सुद्धा आधार आहे महाराज. माता पार्वतीला कुलदैवत मानून तिच्याकडून तलवार माझ्या छत्रपतीला घ्यावी लागली. शिवपूजनीला आजही माझ्याकडे पुरावा आहे. माझे छत्रपती शिवाजी महाराज
दररोज असणाऱ्या पारद शिवलिंगाची पूजा करत होते. पाऱ्याचं शिवलिंग आणि त्याची पूजा करत होते माझे छत्रपती. त्याच्याही पुढे जाऊन सांगू, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काशीतून उभा राहिले. विश्वेश्वराची पूजा करावी लागेल त्यावेळेस पंतप्रधान म्हणतात, जे काही आज तुमचं नेट रिचार्ज वाढायला लागले आणि ज्याच्या जवळ चाललंय तो माणूस 71 कोटी रुपयाच्या लिंगाची पूजा करतोय. आज किती रुपयाची? मी पुरावा देईन तुम्हाला. भामटेगिरी आपल्या जवळ नाही. काहीतरी सांगायचं म्हणजे कथा सांगायचा हा भाग नाही माझा. तुम्हाला ग्रंथाचा पुरावा देईल, माझ्या जवळचे पुरावे देईल. आणि एवढा जर पूर्ण ब्रह्मांडामध्ये जर कोणालाच त्या लिंग पूजेविना काही मिळालंच नाही आणि ते जर लिंग आमच्या गळ्यात आलेले वंश परंपरेनं आणि आम्हाला त्याचं ज्ञान राहिलं नाही, म्हणजे आम्ही किती महापातकी आहे, महापापी आहे. लक्षात घ्यायची गोष्ट आहे महाराज. एवढ्या लोकांना जर त्या लिंगाची पूजा करावी लागली, मागून खावं लागलं आणि आमच्या जवळ असणारं लिंग जर आम्हाला कळलं नाही आणि निघाले कुठं यात्रेला, निघाले कोणत्या देवासमोर लोटांगण घालायला, व्यर्थ आहे महाराज. त्या ठिकाणी फळ मिळणं आणि जन्म तो व्यर्थ आहे. धिक्क त्याचे जिने, धिक्क तो व्यवहार, प्रभू गंगाधर आठवेना. आणि त्या व्यक्तीचा असणारा धिक्कार आहे. ज्याला लिंगायत धर्म किंवा आपला नुसतं झेंडे मिरवणं का सज्जनो, नुसतं झेंडे हातामध्ये घेऊन उड्या मारू नका. तो झेंडा घेण्याला सुद्धा अधिकारी माणूस लागतो आणि त्याने झेंडा घ्यावा, माझं वैयक्तिक मत आहे. ज्याने झेंडा घेतला तो झेंड्याचा अधिकारी बी असला पाहिजे महाराज. त्यावेळेस त्याला कळलं पाहिजे की हा भगवा काय आहे. त्या धर्माचा झेंडा घेण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे. नुसतं संघटना, शिवा संघटना, वीरशैव संघटना, अमुक संघटना नका करू, काही जरूरत नाही. आणि जर करायचे असेल तर मायबापो, सज्जन हो, तुम्हाला या स्टेजवरून मी विनंती करू नये पण विनंती करतो, आठवड्यातून एकदा तरी एकत्र येण्याचा विचार करा आणि एकत्र येऊन त्या शिवार्चनावर, त्या आचरणावर आणि आपलं दृष्टिक्षेप करा आणि दृष्टिक्षेप करून त्या आचरणानं वागण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस तुम्ही त्याचे अधिकारी ते झेंडा घेण्याचे आणि नाचण्याचे घेऊन याची जयंती, त्याची पुण्यतिथी आली म्हणून. कारण का धर्म ध्वजे महाराज, तो धर्म ध्वजे. आणि धर्म या शब्दाचा अर्थ मी पहिल्या दिवशी सांगितला कशाला म्हणते. आणि म्हणून आम्हाला लिंग कळला पाहिजे महाराज. आणि हा लिंग जो आहे तो आमचे आम्हाला गुरु सांगतात. म्हणून प्रत्येक जीवाला गुरु करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि गुरुनं जर नाही सांगितलं तर त्या ठिकाणी जंगमाचं सुद्धा कर्तव्य आहे की लिंग म्हणजे काय सांगतात. गुरुधर्म गोरान का? ज्ञान म्हणजे गुरु आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरु कोणाला म्हणायचं? कोणालाही गुरु म्हणता येत नाही महाराज. आमच्या परमर्शाने सांगितलं, गुरु अनेक कळेची असती, स्वार्थी शिष्या उपदेशिती, परिचय पैल तिरानेती, तीची सद्गुरु जाणावे. आमच्या परमर्शाने सांगितलं अनेक कळेचे गुरु आहेत. कोणी म्हणतं जट्टा राखा, कोणी म्हणतं दाण्या राखा, कोणी म्हणतं व्रत करा, कोणी म्हणतं भक्ती करा. वेगवेगळे मार्ग दाखवून देणारे अनेक गुरु आहेत. पण कसे?
स्वार्थे शिष्या उपदेशिते. जसे आम्ही आज पाशुपत नावाचं पशुपती नावानं व्रत करायलो, आम्ही निष्कपट भावनेनं करायला का व्रत? तुम्ही शंकरलिंगाच्या सान्निध्यात खरं सांगा सगळेजण, तुम्ही निष्कपट निर्मळ भावनेनं तुम्ही करायला का व्रत? नाही. त्या व्रतामागे असणारा काहीतरी एक हेतू आहे. माझ्या पोरीचं लग्न व्हावं, माझ्या पोराचं लग्न व्हावं, माझ्या पोराला नोकरी लागावी, मला लेकरू व्हावं. लक्षात घ्या, निष्कपट रूपानं भक्ती नाही तर त्या ठिकाणी स्वार्थाची गाठ बांधून तुम्ही व्रत करायला ध्यानात ठेवा. माझा भगवान शिव तेवढंही पूर्ण करेल. तुमची स्वार्थाची जी गाठ आहे ती परिपूर्ण फेडून तिचा उत्कर्ष करीत त्या गाठीचा असणारा, पण सोबत राहणार नाही देव माझा. देव माझा सोबत तुमच्या राहणार नाही. पण तीच जर तुम्ही निष्कपटपणानं निर्मळपणानं आणि सेवा जर केली त्याची, तर तुमच्या मागं पुढे असणाऱ्या त्याला खडे वेचित करावं लागेल. माझ्या भक्तावर संकट येता कामा नाही, माझ्या भक्तावर संकट येता कामा नाही. नुसतं खडे वेचायलाच नाही तर अंगावर सुद्धा त्याला राहावं लागेल. मूर्त आणि अमूर्त रूपात, मूर्त आणि अमूर्त रूपात. अमूर्त रूप जो दिसणारा लिंग आहे, जे पंचभूतापासून तयार झालेला जो लिंग आहे त्याला अमूर्त म्हणावं, आणि त्यातलं असणारं जे चैतन्य आहे त्याला मूर्त स्वरूप म्हणावं. आणि त्या रूपाने तुमच्या सोबत राहील. आणि त्यासोबत जर राहिला तर कोणाची आई व्याली नाही ती तुम्हाला त्रास द्यायला आणि तुमच्यावरचं संकट अधिक वाढवायला. उलट त्या संकटावर असणारा विजय तुम्हाला प्राप्त निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शिव आहे महाराज, हा माझा शिव आहे. तुम्ही थोडी जर भक्ती केली तर लवकर पावणारा माझा देव आहे. आणि एवढा असणाऱ्या भोळ्या देवाला सुद्धा आम्ही जवळ करायला तयार नाही. जन्माला येऊन त्या कुळामध्ये किती दुर्भाग्य महाराज, किती महापाप केलेलं असून आम्ही आदल्या जन्मीचं या कुळात जन्माला आलो आणि आम्हाला लिंग म्हणजे काय आणि महादेव म्हणजे काय आणि माझा शिव म्हणजे काय कळत नाही. संपत्तीच्या पोटी, हव्यासापोटी, संपत्तीच्या थिंक ट्वाइस बिफोर दी वर्किंग इन द रिलीजियस ऑफ वीरशैवा. 2 वेळा विचार करा कार्य करण्याच्या अगोदर. वीरशैव धर्माच्या मध्ये आपण जन्माला आलो आणि म्हणून ते लिंग असणारं ज्याने ज्याने पुजलं त्याला वैभव प्राप्त झालं. आणि आम्ही जर दूर लोटलं त्याला, ज्याने पुजलं त्याला वैभव प्राप्त झाले. आणि आम्ही आमच्या जवळचं लिंग जर काढून फेकलं बाजूला, आम्हाला वैभव प्राप्त होईल का? काय येणार नाही संकट, दुःख, दारिद्र्य, बिमाऱ्या, कोर्ट कचेऱ्या, जेल, अमुक काय येणार नाही. काय येणार नाही सांगा? निश्चित येणार महाराज. कारण का? जारिणी श्रीपती सेवेचा कंटाळा, विचार सोहळा गोड वाटे, जाराकडे पाहे डोळे बुडी हसे, पती बोला त्रास माने म्हणी, तैसे इष्टलिंग पूजेचा कंटाळा, देवांतर गोळा करी बघू. आपण कधी राहिला? जसं एखादी वेश्या असावी आणि त्या वेश्येनं आपल्या पतीला सोडून जार कर्म करावं. जे जार आहेत त्यांच्याकडे डोळे मोडून हसून आनंदाला राहावं आणि पतीनं बोललं की त्रास मानावा. तद्वत अभंगामधून दिले, माझ्या तोंडचं नाही. तैसे इष्टलिंग पूजेचा कंटाळा,
देवांतर गोळा करीब आणि मग त्याची गती काय म्हणून आमच्या मनमत स्वामींना अभंगातून काय केले रानले का लेखा या शब्दाचा अर्थ आहे अविद्येमध्ये जन्मलेल्या अज्ञान शक्ती प्रधान अविद्या तिला रांड म्हटलेले आणि आमच्या संतांनी सुद्धा जन्म तुमचा गमत झालेला आहे काही सोबत येणार नाही महाराज काही तुमच्या सोबत येणार नाहीये कितीही कमवा तुम्ही मी कालच सांगितलं धन 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 करत निघाले आमचे सगळे जण आणि शेवटी कमवून 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 त्यांचं निधन झालं काय झालं निधन म्हणजे मृत्यू सज्जनांनो जरूर कमवा तुम्ही कारण का आज प्रपंचाला अर्थही महत्वाचा आहे पण तुम्ही धर्मानं अर्थ कमवा धर्म आणि नंतर अर्थ धर्माने जर तुम्ही अर्थ कमवला तर तो तुमची मनकामना म्हणजे तिसरा काम पुरुषार्थ पूर्ण करेल आणि तुम्ही जर धर्म सोडून जर कमाई करत राहिले तर आल्या मशीन गेल्या वर्षी तुम्हाला कळणार नाही महाराज आल्या वर्षी गेल्या वर्षी तुम्हाला कळणार नाही तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा खाली हाथ आया है खाली हाथ आया है खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा 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 खाली हाथ आया है
सज्जनो, आणि या जन्मामध्ये आम्ही किती जरी पैसा 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 करत राहिलो, पैशानं तुमच्या मागे लागावं. मला सांगा महाराज, लक्ष्मीच्या मागे तुम्ही लागावं का लक्ष्मीनं तुमच्या पाठीमागे राहावं? कोणतं योग्य वाटतं तुम्हाला? लक्ष्मीनं तुमच्या मागे राहावं का तुम्ही लक्ष्मीच्या मागे पळावं? लक्ष्मीच्या मागे जर तुम्ही पळत असाल सज्जन हो, तर लक्ष्मीचं तोंड पुढे राहील आणि पाठ तुमच्याकडे राहील. पण तेच जर लक्ष्मी जर तुमच्या पाठीमागे राहिली, तर तुम्हाला सगळं असणारं वैभव त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि ती असणारी संपत्ती तुमच्या सुखदुःखाला सर्व काही कारणीभूत ठरेल. आणि म्हणून खाली हात आया है खाली हात जाएगा, खाली हात आया है रे खाली हात जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. कारण का तुम्ही किती जरी संपत्ती कमवून ठेवली आणि तुमच्या शरीरातला शिव निघून गेला आणि शव निर्माण झालं शव, तर त्या असणाऱ्या शवाला घरात ठेवणार नाहीत महाराज. त्याला लवकरात लवकर बाहेर काढा म्हणतील, लवकरात लवकर बाहेर काढा. पाहुण्याला अगोदर सांगतील 4चा टाइम दिलाय. कितीचा टाइम दिलाय? आमच्या आणि कैलास स्वामींनी 4चा टाइम सांगितला आहे. आणि लवकर या पाहुणे मंडळी, बाहेर काढायचे. आणि म्हणून या ठिकाणी तुमची जाण्याची वाट पाहतील महाराज. आणि डाग द्यायला किंवा दफन करायला विसरणार नाही. म्हणून जी काही संपत्ती कमवायची ती जरूर कमवा. माझं म्हणणं नाही नका कमवू, कमवणं महत्वाचं आहे, त्याच्यात वाद नाही. पण एवढी बी संपत्ती कमवू नका की ज्या ठिकाणी तुमचे लेकरं दुराचाराला लागतील. एवढी बी संपत्ती कमवू नका की उंचे लोक उंची पसंत म्हणून सगळे 5 स्टार हॉटेलमध्ये जातील. आणि म्हणून त्या लेकराला बी ज्याला जन्म तुम्ही दिलाय त्यालाही जीवन काय हे कळू द्या. कमाई कशी असते त्यालाही कळू द्या. पायाचे असणारे बोट, पायाच्या असणाऱ्या टाचा कशा घासाव्या लागतात कमाई करण्यासाठी याचा अनुभव त्यालाही घेऊ द्या. आणि हा जर त्याला अनुभव घ्यायला तुम्ही दिला तर त्याला माणुसकी नावाची चीज येईल. आणि माणुसकी जर त्याला आली तर तुमच्या मरणापर्यंत तो चांगला तुम्हाला सांभाळेल. आणि जर तुम्ही नुसतं कमवून ठेवलं अति असणार तर तो मदिरापानम सतत शयनम, मदिरापानम सतत शयनम. आणि त्याच्यामध्ये मंत्रमुक्त होऊन जाईल. खाऊन येते खाईल, पिऊन येते पिईल. ज्याला आमची गाय सुद्धा खात नाही ते सुद्धा अभक्ष भक्षण करायला जाईल महाराज. स्वतःचा धर्म विसरल तुम्ही. इतकी कमाई करू नका. कारण का जेवढी जास्त तुम्ही कमाई कराल तेवढं तुम्हाला दुःखाला कारणीभूत ठरलेले ध्यानात ठेवा. मग ते चाहे भाऊ असो, वाटण्या करण्यासाठी, धुरे वाटून घेण्यासाठी, किंवा पोटचा असणारा मुलगा असो, त्याला त्याची इज्जत नाही वाटणार की माझ्या बापानं भरपूर कमवून ठेवलं माझ्यासाठी. नाही. आणि म्हणून खाली हात आया रे खाली हात जाएगा, खाली हात आया रे खाली हात जाएगा. तू
तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा। सांगितलं आम्ही किती जरी मुठ्ठी बांधून आलो, येताना माणूस कसा आलाय? मुठ्ठी बांधून आलाय महाराज. बघा पहिल्या लहान लेकराच्या मुठ्ठीमध्ये बोट घालून जरी उकळलं तरी उकळत नव्हती त्याची मुठ्ठी. जन्माला येणारा आणि त्या ठिकाणी गरजून सांगत होता की मी मर्द बनन. जन्माला आलेला जीवात्मा काय सांगत होता? मी मर्द बनन आणि याच्यासाठी जन्माला आलो. म्हणून मुठ्ठी बांधून आलेला होता. तोच असणारा एवढा या कलियुगाच्या वर्तनानं हीन झाला, क्षुद्र झाला की हात मोकळे सोडून निघाला महाराज. आणि म्हणून जी काही संपत्ती आहे त्याच्यामध्ये लुलूप न होता कशावरच उपयोगी नाही येणार महाराज. जे भौतिक तुम्हाला सुख प्राप्त करावं वाटतंय ते भौतिक सुख त्या संपत्तीनं नाही प्राप्त होणार. आणि जरी होत आलं तरी आशाय परमं दुःखम निराशाय परम सुख. किती जरी तुम्ही संपत्ती कमवली तर सायकलवाल्याला मोटरसायकल असं वाटायली आणि मोटरसायकलवाल्याला फोर व्हीलर असं वाटायली आणि फोर व्हीलर वाल्याला एअर फ्लाइट असा वाटायला. आणि ही असणारी आसक्ती वाढत चालली आणि तो जीवात्मा असणारा दुःखी व्हायला लागला. आशाया परमं दुःखम. आणि त्या आशेच्या पोटी आपलं कोण आणि परग कोण सगळं विसरून चाललं. आणि ती संपत्ती जी आहे तर ती भांडण लावून देईल घरामध्ये. बघा डिवायडेशन तेच प्रकारे आहे. आणि म्हणून भाऊ भाऊ सुद्धा एकत्र राहायला तयार नाहीत महाराज. कारण ते भाऊ भाऊ सुद्धा एकत्र राहायला तयार नाहीत. बरेच कुटुंब मोठमोठाले मी स्वतः पाहिले एकत्र नांदणारं कुटुंब. पण आज दोन पोर असले तर दोन दोन बाजूला व्हायले आणि म्हातारा म्हातारी एका घरात. अशामुळं तुमची भौतिक आस सुरू झाली, पारमार्थिक आस असू द्या. ते बाहेर राहिलेले लोक सुद्धा, बाहेर असलेली जोडी सुद्धा घरात येईल. मला जेवढं सामर्थ्य माझ्या शिवकथेचं, पण ती आमची वृत्ती राहिली नाही. उलट एकाला अंगाशी एकाला जांगाशी धरून दोघं विभक्त होत चालले भाऊ भाऊ असतात. आणि त्या विभक्त होण्यामध्ये एवढं असणारं वैर वाढत चाललं कि एकमेकांचे शत्रु व्हायला लागले. इस जमाने में कलेजा तक लुटा देते हैं लोग. इस जमाने में कलेजा तक लुटा देते हैं लोग. आखिरो ना भी नहीं चाहा लुटा देते हैं लोग. सगे भाई को जहर हंस कर दिला देते लोग. सगे भाई को जहर हंस कर दिला देते लोग. सगे भाई को जहर हंस कर दिला देते लोग.
सगे भाई तुझे हंस कर पिला देते हो। सगे भाई पैसा वरना बेगा यहाँ, पैसा है यार यहाँ वरना बेगा यहाँ। पैसे की खातिर जग में इंसान लाचार यहाँ, पैसे की खातिर घर की लक्ष्मी जला देते हो। पैसे की खातिर घर की लक्ष्मी जला देते हो। सगे भाई तुझे हंस कर पिला देते हो। सगे भाई तुझे हंस कर पिला देते हो। सगे भाई पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा, पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा। पैसा प्यारा लगता है चाहे खोटा या खरा। पैसे की खातिर अपनों को दगा देते हो। पैसे की खातिर ईमान लुटा देते हो। सगे भाई तुझे हंस कर पिला देते हो। सगे भाई तुझे हंस कर पिला देते हो। इस जमाने में कलेजा तक लुटा देते हो। आखिरों ना भी नहीं जा लुटा देते हो। सगे भाई तुझे हंस कर पिला देते हो। सगे भाई तुझे हंस कर पिला देते हो। सांगितलं मला जेवढा पैसा घरात जास्त येईल, पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा। पैसा प्यारा लगता है चाहे खोटा या खरा। पैसे की खातिर अपनों को दगा देते हैं लोग। सगे भाई को जहर हंस कर पिला देते हैं लोग। आणि ही प्रवृत्ती वाढत चालली महाराज। आणि ही प्रवृत्ती जर वाढू द्यायची नसेल तर धर्म मार्गावर आरूढ होण्याचा प्रयत्न करा। आणि त्या धर्म मार्गावर आरूढ होऊन माझ्या शिवाचं असणारं आराधन करण्याचं, माझ्या लिंगाचं असणारं आराधन करण्याचा प्रयत्न करा। जेणेकरून भौतिक असणारं सुख तर मिळेलच मिळेल, पण पारलौकिक सुख सुद्धा तुम्हाला दिल्याशिवाय माझा शिव राहणार नाही। आणि म्हणून जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही जर त्या भक्तीमध्ये रममान झाले, तुम्ही त्या भक्तीमध्ये जर रममान झाले
तर बाकीची चिंता करायची जरूरत नाही मला. तुम्हाला वाटत असं महाराज म्हणले पैसा कमवू नका, काही करू नका, नुसती भक्ती करा, नुसती भक्ती करा. तुम्ही जर त्या ठिकाणी भक्ती करत राहिले तर सांभाळण्याचं काम तुम्हाला करेल महाराज. अरे अंड्यामध्ये असणार पाखरू पक्षी जोपर्यंत निर्माण होत नाही त्याची चोच, त्याच्या अगोदर चारा बनवण्याचं काम देव करतो महाराज. जोपर्यंत बाळ आईच्या शरीराच्या बाहेर येत नाही तोपर्यंत तिच्या स्तनामध्ये दूध निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्या शिवाचे सज्जन. पुढचा असणारा चारा माझा देव बनवतो, माझा शिव बनवतो. आणि मग त्या ठिकाणी कोणती असणारी चिंता तुम्हाला ठेवणार आहे? फक्त त्या भक्तीमध्ये मात्र दृढ उपासना करत राहा. तुझको पल पल में संभाले, तुझको पग पग में संभाले, तेरी हर मुश्किल में क्यों भटकता है जहां में, शिव तू तेरे दिल में क्यों भटकता है जहां में, शिव तू तेरे दिल में त्याच्याशिवाय पानही हलत नाही, त्याच्याशिवाय पान हलत नाही, त्याच्याशिवाय वायू हलत नाही. उसके ही रहमान करम से चलता